महाराणी आमचं खाल्लं, बौद्ध समाजानं किंवा पूर्वाश्रमीच्या महाराणी आमचं खाल्लं, महाराणी आमच्या आरक्षणावर दरोडा टाकला, अशा प्रकारची लबाडाची बोंबाबोंब करण्यापेक्षा, अशा प्रकारची लबाडी आणि अशा प्रकारची बोंबाबोंब करण्यापेक्षा मागासवर्गीयाच्या निधीवर सरकारनं दरोडा टाकला, याच्यावर सुद्धा मांगानी बॉम्ब लाव ना. महाराणी आमचं खाल्लं, आमच्या आरक्षणावर बौद्धाने किंवा पूर्वाश्रमीच्या महाराणी दरोडा टाकला, अशी लबाडाची बोंबाबोंब करण्यापेक्षा मागासवर्गीयाच्या निधीवरती सरकारनं दरोडा टाकला, याच्यावर सुद्धा आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी करणाऱ्या मागाच्या नेत्यांनी बॉम्ब लावता, याच्यावर सुद्धा बॉम्ब लावतं. आज बघा आरक्षण, अरे बाबा आरक्षण काय कुणाचा खाण्याचा विषय आहे? आरक्षण काय कुणाच्या ताटातील पळवण्याचा विषय आहे? आरक्षण काय कुणावर दरोडा टाकून ते लुटमार करण्याचा विषय? अरे काय मूर्खाचा बाजार आहे, येड्याचा बाजार आहे. आणि कोण म्हणतंय ह्या महाराणी आमच्या आरक्षणावर दरोडा टाकला असं कोण म्हणतंय? बघा, जे आरक्षण मातंगाला आरक्षण मिळावतं म्हणून देवीला साकडं घालते असे आडाणचोट आणि मूर्ख लोक म्हणतात, मूर्ख नेते म्हणतात. स्वतः अंधश्रद्धेमध्ये अडकलेले, आरक्षण मागाला मिळावतं, आरक्षणाच्या उपवर्गीकरणात मागाला अधिकार मिळावा, मातंग समाजाला आरक्षण मिळावं म्हणून तुळजापूरच्या देवीला साकडं घालणारे नेते मंडळीची ही बोंबाबोंब सुरू आहे. अरे काय तुमचा आदर्श मातंग समाजानं घ्यावा? देवाला देवीला साकडं घालून कुठं आरक्षण मिळत असतं का? आणि अशा नेताचा अंधश्रद्धा बाळगत असेल तर समाजाचं काय होणार? म्हणजे देवीला, तुळजापूरच्या देवीला साकडं घालणारे हे आडाणचोट नेते मंडळीच्या चोराच्या उलट्या बोंबा, चोराच्या उलट्या बोंबा कशा? आणि तुम्ही म्हणताय की महाराणी आमच्या ताटातलं खाल्लं ना आमच्यावरती दरोडा टाकला. अरे काय दरोडा टाकायचा? हा दरोडा कुणावर आरक्षण काय दुसऱ्या एखाद्यावर दरोडा टाकून मिळवण्याची लुटमार आहे का? आरक्षण काय ही धनदौलत आहे? एखाद्या घरातली संपत्ती एखाद्या घरावर दरोडा टाकून ती मिळवण्याचा, लुटमार करण्याचा आरक्षण काय खिरापत आहे? हे कुणाच्या ताटातील हिसकावून घेण्याच्या, पळवण्याचा? अरे बाबा तुम्ही पंक्तीला तर बसा, जेवणाच्या पंक्तीलाच बसला नाही आणि आमचं ताट पळवणं म्हणून बोंबा मारताय. अरे काय हे आडण्याचा बाजार, येड्याचा बाजार? अरे तुम्ही पंक्तीला तर बसा, म्हणजे स्पर्धेत उतरा. नुसतं शिक्षण घेऊन नाही चालत, तर शिक्षणाच्या माध्यमातून तर उभा राहायचं आहे, पण स्पर्धेत उतरण्याची तयारी आणि क्षमता प्राप्त करावं लागेल. आरक्षण मिळवण्याची क्षमता प्राप्त करावं लागेल. स्पर्धेत बसा ना, स्पर्धेत उतरा. आणि पंक्तीलाच बसला नाही आणि तुम्ही म्हणायचं आमच्या ताटातलं खाल्लं. अरे काय चाललंय हा? आणि कोण म्हणतं येऊ आरक्षण मिळवतं म्हणून देवाला देवीला साकडं घालणारी आडणचोट नेत्या मंडळीची ही ओरडावर सोड आहे. आणि काय घ्यायचं काय अशा नेत्यांचा, देवीला साकडं घालणाऱ्या नेत्यांचा मातंग समाजाच्या सुशिक्षित पिढीनं काय आदर्श घ्यायचा? अरे खरं तर तुम्ही आरक्षण, मातंगाचं जर आरक्षण जर कुणी खाल्लं असेल, मातंग समाजाचं जर आरक्षणावर कोणी, हक्कावरची जर कोणी दरोडा टाकला असेल, तर अशा आडाणचोट नेत्यांच्या अंधश्रद्धेमुळं एक सांगतोय की बौद्ध समाजाचा जो प्रगती झालेली आहे, थोडीफार, सगळ्याच बौद्ध समाजाचं नाही किंवा सगळ्याच महार समाजाचा नाही, तो केवळ शिक्षणानं आरक्षण नाही, तर आंबेडकरी विचाराने आणि बौद्ध धर्माच्या संस्कार आणि विचारामुळं त्यांचं परिवर्तन झालं. ते परिवर्तन दिसतंय, त्याला तुम्ही प्रगती वाटते. बौद्ध समाजाची प्रगती ही बौद्ध संस्कारामुळे झाली, केवळ शिक्षणानं आरक्षणानं नाही, हे समजून घ्या ना. शिक्षणाला आंबेडकरी विचाराची जोड असल्यामुळं आरक्षण मिळवण्याची क्षमता बौद्ध समाजानं निर्माण केली, म्हणून त्यांनी ते आरक्षण मिळवलंय ना. तुम्हाला कुणी रोखलं होतं? तुम्हाला कुणी रोखलं होतं? खरं तर सगळ्यात लंगडा घोडा तर बौद्ध समाज होता. म्हणजे सगळ्यात लांगडा घोडा तर महार समाज होता. तुम्ही नेहमी बाबा छत्रपती शाहू महाराजांच्या लंगड्या घोड्याचं उदाहरण सांगता. अरे पण बाबानो, सगळ्यात मध्ये सगळ्यात लंगडा घोडा हा तर महार समाज होता.
पण त्यांनी शहराकडे चला, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हा जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार महाराणी स्वीकारला हो. शहरातून शहरात आले, मिळेल ते कष्ट करून त्यांनी मुलांना शिकवलं आणि ज्यांनी मुलांना शिकवलं, शिक्षणाचं महत्त्व पटलं, बाबासाहेब आंबेडकरांचा विचार पटला, अशाच महारांची प्रगती झालेली आहे. ज्यांनी शिक्षण घेतलं त्यांना त्या आरक्षणाची मिळवण्याची क्षमता प्राप्त झालेली आहे, सगळ्याच महाराची नाही. मग हे होत असताना मांगाला कोणी रोखलं होतं? तुम्ही शिक्षण घेऊन नका असे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते का? नाही नाही, फक्त महाराणी शिक्षण घ्यावं. मांगानी, चांबार आणि इतर अनुसूचित जातीनं, ओबीसीनं अजिबात शिक्षण घ्यायचं नाही. भटक्या समाजाने, आदिवासी समाजाने, मराठा समाजाने अजिबात शिक्षण घ्यायचं नाही. आरक्षणाच्या स्पर्धेत उतरायचं नाही. ही व्यवस्था नाकारा, अनिष्ट रूढी परंपरा, देवधर्म नाकारा असं म्हणले नाही. फक्त महाराणीच नाकारा, महाराणी शिक्षण घ्या असं म्हटले का? सर्वांनाच म्हटले ना. ते फक्त महाराणी ऐकलं आणि ज्या काय मातंगातील, काय चांबारातील ज्या लोकांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ऐकलं त्यांची ही प्रगती झाली आहे. ते बौद्ध समाजाबरोबर, महार समाजाबरोबर ज्या मातंगाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ऐकले त्यांचीच प्रगती झाली आहे. इतर महारांची मांगाची नाही, हे समजून घ्या. तुम्हाला कोणी रोखलं होतं? पण तुम्ही शिक्षणापेक्षा, शिक्षण आणि प्रबोधनाच्या पेक्षा देव धर्म अनिष्ट रूढी परंपरेवरच मुलं शिक्षण खर्च करता. देवधर्म जत्रा यात्रावरती तुमचा खर्च होतोय, पण तुम्ही आपल्या मुलाच्या शिक्षणावरती आणि उज्ज्वल भवितव्यावरती खर्च करत नाही. बाबांनो, हे आपलं दुखणं आहे, ही आपली समस्या आहे. आणि याच्याकडे कानाडोळा करायचा आणि महाराणी आमचं खाल्लं आणि आमच्या आरक्षणावर महाराणी दौडा टाकला. अरे काय येडपाटाचं लक्षण आहे? काय येड्याचा बाजार आहे? खरं तर देव धर्म यात्रा, जत्रा, उत्सव याच्यावरती होणारा मातंग समाजाचा खर्च, शिक्षणाबद्दलचं उदासीनता, शिक्षणाविषयी शिक्षणाचं कमी प्रमाण आणि अनिष्ट देवधर्म, अनिष्ट रूढी परंपरा, अंधश्रद्धेनं, अज्ञानानं मातंग समाजाच्या आरक्षणावर खरा दरोडा टाकला. हे लक्षात घ्या. अरे बौद्ध समाजानं महाराणी नाही दरोडा टाकला, तर मातंग समाजामध्ये असणाऱ्या अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी परंपरा, देव धर्म यात्रा, जत्रा आणि त्यावरती होणारा खर्च आणि शिक्षणाचं कमी प्रमाण यामुळं यांनी मातंग समाजाच्या हक्कावरती खरा दरोडा टाकलेला आहे. अरे हे समजून घ्या. उगच बिनबुडाचं आरोप करून दुसऱ्याच्या नावानं मनगटाला चुना लावून बोंबलण्यापेक्षा सत्य काय बघा. अरे आरक्षणाच्या उपवर्गीकरणातून मातंगाला न्याय मिळवण्यापेक्षा बौद्ध आणि मातंग समाजामध्ये कशी भांडणं लागतील आणि त्यांच्यामध्ये कसं वितुष्टपणा निर्माण होईल याच्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी करत असताना मांगाला न्याय मिळवण्याचा प्रयत्न करताय का मातंग समाजाच्या डोक्यात बौद्ध समाजाबद्दल तिरस्कार आणि जातीग्रस्त आणि नकारात्मक मानसिकता तयार करताय? नक्की तुम्हाला काय करायचं आहे हेच तर ठरलंय का? मी नेहमी अनेक वेळा पाहिले की आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून मागणीसाठी जे आंदोलन झाले, आझाद मैदान असतील, जे मोर्चे आंदोलन झाले, त्याच्यामध्ये मातंग समाजाला न्याय मिळावा याच्यापेक्षा, यावर भाष्य करण्यापेक्षा, याच्यावर विचार करण्यापेक्षा, याच्यासाठी मागणी करण्यापेक्षा बौद्ध आणि महार समाजानंच आमचं कसं खाल्लं याच्यावरच बोंबाबोंब अधिक सुरू आहे. तुम्हाला मांगाला न्याय मिळवून द्यायचा आहे का बौद्धांना टार्गेट करायचा? हे तर आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्याची मागणी करणाऱ्या नेत्यामध्ये ठरलंय का? काय तुम्हाला बौद्धांना टार्गेट करण्यासाठी आरक्षणाची उपवर्गीकरणाची मागणी करायची आहे का मातंग समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी करायचं आहे? याचं तर पहिल्यांदा आधी ठरवा. हे आधी ठरवा काय करायचं आहे नक्की तुम्हाला.
आरक्षणाचं उपवर्गीकरणाची मागणी ही बौद्धांना टार्गेट करण्यासाठी, ही बौद्धांना विरोध करण्यासाठी किंवा बौद्ध आणि मातंग समाजामध्ये भांडणं लागावी, कायमची देरे निर्माण व्हावी, ही RSSचा अजेंड्याची सुपारी घेऊन तुम्ही काम करताय काय? असं म्हणलं तर काय ते चुकीचं ठरणार नाही काय? तुम्हाला काय भाजपनं RSSनं सुपारी दिली काय? आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या माध्यमातून मागाला आरक्षण मिळो अगर न मिळो, पण बौद्ध आणि मातंग समाजामध्ये भांडणं निर्माण झाली पाहिजे, बौद्ध आणि मातंग समाजामध्ये कायमची दरी निर्माण झाली पाहिजे, कायमचा जाती ते निर्माण झाला पाहिजे. याच्यासाठी तुम्ही सुपारी घेतली का? आणि याच्यासाठी सुपारी घेतली आहे म्हणून तुम्ही मागाला आरक्षण मिळवण्याच्या पेक्षा, न्याय मागणीपेक्षा महाराणे आमचं कसं खाल्लं, महाराणे आमच्या आरक्षणावर दरोडा टाकला, अशी हेच बोंबलायला लागलाय तुम्ही. अरे असं बोंबलण्यापेक्षा मागासवर्गीयाच्या निधीवरती सरकारनं डल्ला मारला, सरकारनं दरोडा मारला, याच्यासाठी सुद्धा मागाच्या नेत्यांनी बोंबला होता ना. आरक्षणाची उपवर्गीकरणाची मागणी करत असताना मागासवर्गीयाच्या निधीवर सरकारनं दरोडा टाकला, याच्यासाठी सुद्धा मातंगाच्या नेत्यांनी बोंबलावं. काय अलीकडे बघा, काल 2 दिवसापूर्वीच सामाजिक न्याय विभागाचा 344 कोटी मागासवर्गीयाचा निधी, त्याच्यापेक्षा अधिक निधी, 344 कोटीपेक्षा अधिक निधी ही लाडक्या बहिणीकडे वळवला. याच्या सुद्धा अगोदर आदिवासी विभाग आणि सामाजिक न्याय विभागाचा सुद्धा निधी हा लाडक्या बहिणीकडे वळवला. सामाजिक न्याय विभागाचा 3000 कोटी याच्या अगोदर आणि आदिवासी विभागाचं 4000 कोटी, म्हणजे जवळजवळ 7000 कोटीपेक्षा अधिक निधी हा मागासवर्गीयांचा निधी, ही आदिवासी विभागाचा निधी आणि मागासवर्गीयाचा निधी ही सरकारनं लाडक्या बहिणीकडे वळवला, इतरत्र वळवला. त्याच्यासाठी सुद्धा मातंग समाजाच्या नेत्यांनी मागणी करा, विरोध करावता ना. का केवळ आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीच्या नावाखाली महाराणे आमचं खाल्लं, महाराणे आमच्या आरक्षणावर दरोडा टाकला, अशी बोंब ठोकून, अशी बोंब करून बौद्ध आणि मातंग समाजामध्ये कशाला भांडण लावता? अरे सरकारनं तुमच्या भावी पिढीवर, सरकारनं तुमच्या घरादारावर दरोडा टाकलाय, त्याच्या विरोधात मुग गिळून बसताय. सरकारनं मागासवर्गीयाच्या निधीवर दरोडा कितीतरी वेळा सातत्यानं सरकार मागासवर्गीयाच्या निधीवर दरोडा टाकत आहे, तेव्हा आरक्षणाचे उपवर्गीकरणाची मागणी करणारी नेत्यांची काय दातखिळ बसली? तिथं का बोंब करत नाही? तिथं का सरकारला विरोध करत नाही? कारण काय आपल्या मालकाला कसं विरोध करायचं? मालकाचे बगल बच्चे, भाजपचे, सरकारचे बगल बच्चे, RSSचे दलाल बगल बच्चे, लोकप्रतिनिधी, आमदार, हे सरकार निधी, मागासवर्गीयांचा निधी पळवत असताना हे सरकारचे बगल बच्चे कसे त्यांना विरोध करणार? नाही ना, आपल्या मालकाला गुलाम कसा विरोध करणार? आणि इकडं मात्र बॉम्ब ठोकतोय. सातत्यानं मागासवर्गीय निधी पळवला जातो, त्याच्या अंमलबजावणी होत नाही. उद्या बघा, शिक्षणाच्या माध्यमातून मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी ॲडमिशन मिळालं, संधी मिळाली, नंबर लागला, आणि त्याची जी स्कॉलरशिप आहे, त्याच्या वसतिगृहाचा खर्च, त्याच्यामध्ये वसतिगृहाची तरतूद, त्याच्यामध्ये वसतिगृहाची सोयीसुविधा आणि शिष्यवृत्ती, याच्यासाठी जो निधी आहे तो निधी सामाजिक न्याय विभागाचा निधी जर लाडक्या बहिणीला मिळवत असेल तर त्या मातंगाच्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्याने वसतिगृहात राहून उच्च शिक्षण कसं पूर्ण करणार? स्कॉलरशिपच मिळत नसेल. कितीतरी उदाहरण, स्कॉलरशिप मिळाली नसल्यामुळं खाजगी शिक्षण संस्थेनं दाखलं तटवले, शिक्षण नाकारलं, प्रवेश नाकारला. म्हणजे आपल्या घरकुल असतील, माग SC अनुसूचित जातीचे जे कल्याणाचा निधी आहे, मग तो वसतिगृह असेल, मग ते शिक्षण असेल, मग ते शिष्यवृत्ती असेल, घरकुलाचा असेल, इतर जे स्पर्धा परीक्षेसाठी लागणारा जो निधी आहे त्याच्यावरची जो निधी दिला जातो, राखीव निधी असतो, तो निधी 1000 कोटीचा निधी ही लाडक्या बहिणीला आणि इतर विभागाकडे वळवत असताना सुद्धा मातंग समाजाच्या नेत्याने याच्यावरती भाष्य केलं पाहिजे, याला विरोध केला पाहिजे. ते विरोधच दिसत नाही. अरे थेट भरती करायला लागली.
कंत्राटी पद्धतीनं भरती का SCच्या आरक्षण UPSC MPSCच्या परीक्षेमध्ये कोणत्याही प्रकारचं आरक्षणाची तरतूद न वापरता कोणत्याही परिस्थिती कोणत्याही प्रकारची घटनात्मक संविधानात्मक प्रक्रिया न राबवता कोणत्याही पद्धतीनं घटनात्मक आरक्षणाची प्रक्रिया न राबवता UPSC MPSCच्या परीक्षेमध्ये सरळ थेट भरती सरकार करत आहे आणि त्या थेट भरतीमध्ये सरकारचे RSSचेच लोक म्हणजेच बहुसंख्य ब्राह्मण वर्ग उच्चवर्णीय लोकांचीच भरणा होत आहे. थेट भरती सचिवालयाच्या सहसचिवाच्या अगदी मोठ्यात मोठ्या क्लास 1 क्लास 2 आणि सचिव पदाच्या दर्जाची भरती आरक्षणाची प्रक्रिया न राबवता थेट पद्धतीनं भरती होते. कंत्राटी पद्धतीनं सरकार भरती करतंय आणि तिथं असं म्हणत नाही का सरकारनं आमच्या आरक्षणावर दरोडा टाकला. तिथं आरक्षणाची उपवर्गीकरणाची मागणी करणे मांगाची तोंड काय शिवले तिथं काय तुमची दातकळी तिथं का म्हणत नाही सरकारनं आमच्या हक्कावरती दरोडा टाकला. सरकारनं आमच्या ताटातलं खाल्लं आणि थेट भरती आणि कंत्राटी पद्धतीनं डायरेक्ट ब्राह्मण वर्ग भरले डायरेक्ट उच्चवर्णीयांची भरती केली. याच्यासाठी का आंदोलन करत नाही? अरे याच्यासाठी बौद्ध आणि मातंग समाजानं नव्हे चर्मकार समाजानं अनुसूचित जाती जमाती आणि OBC समाजानं हातात हात घालून या कंत्राटी पद्धतीच्या विरोधात या थेट आरक्षणाची कोणतीच प्रक्रिया न राबवता या थेट भरतीच्या प्रक्रियेच्या विरोधात आंदोलन करायला पाहिजे होतं. कोर्टात जायला पाहिजे होतं. घटना संविधानाच्या विरोधात तुम्ही आरक्षणाची कोणतीच तरतूद न करता सचिव दर्जाची पदं तुम्ही UPSCच्या परीक्षा पोरं 7-7 वर्ष 5-5 वर्ष 3-3 वर्षाची तयारी करतात. गरिबाची पोरं कष्टकऱ्यांची पोरं मागासवर्गीयांची पोरं UPSCच्या परीक्षेसाठी अत्यंत प्रतिकूल गरीब परिस्थितीमध्ये तयारी करतात 7-7 वर्ष 5-5 वर्ष आणि असे UPSCच्या परीक्षेतलीच भरती तुम्ही कोणतीच प्रक्रिया न राबवता थेट भरती करताय. कंत्राटी पद्धतीनं पद भरताय आणि कोणाची कंत्राटी पद्धतीनं सरकार कोणाची भरती करतंय? थेट भरती प्रक्रियेच्या पद्धती वापरून भाजप सरकार कुणाची भरती करते? मांगा महाराजची नाही, चांबाराची नाही, अनुसूचित जाती OBCची नाही करत, उच्चवर्णीयांची म्हणजेच ब्राह्मणांची सगळीच भरती जास्त करते. आणि मग तुम्ही आरक्षणाचे उपवर्गीकरण करण्याची मागणी करणारे मातंग समाज आमच्या ताटातील ब्राह्मणानं खाल्लं, आमच्या आरक्षणावरती ब्राह्मणानं दरोडा टाकला अशी का बॉम्ब ठोकत नाही? जे लुटतंय, जे तुमच्या ताटातलं पळवतंय, ज्यांनी तुमच्या आरक्षणाच्या हक्कावर दरोडा टाकतोय त्याच्यावर तर त्याच्या विरोधात नाही बोंबाबोंब करत. आणि आरक्षण मिळवण्याची शिक्षणाच्या माध्यमातून जी क्षमता निर्माण केली आंबेडकरी विचार आणि बौद्ध धर्माच्या संस्कारामुळं आणि शिक्षणामुळं ज्यांनी आरक्षण मिळवण्याची क्षमता लायकी आणि पात्रता निर्माण केली त्या बौद्ध समाजावरती तुम्ही आमचं आरक्षण खाल्लं म्हणून बॉम्ब ठोकता. हे असं कसं काय? याचं कुठं तर विचार होणं गरजेचं आहे. याचा मातंग बांधवांनो हे सुद्धा तपासून बघा. आणि आरक्षणाच्या महाराने आमचं खाल्लं किंवा बौद्ध समाजाने आमच्या आरक्षणावर दरोडा टाकला अशी बोंबाबोंब करणाऱ्या नेत्यांची सुद्धा मातंग समाजानं चिकित्सा केली पाहिजे की ही जी बॉम्ब ठोकतोय की आपल्या हक्कासाठी ठोकतोय का याच्या नेतेगिरीचा धंदा जोरात चालवता आणि बौद्ध समाज आणि मातंग समाजाने भांडण लावण्यासाठी ही ओरडतोय का? ही येडं ओरडतं का? येडं बोंब ठोकतंय का? याचा मातंग बांधवांनी विचार करावा. खरं तर मी नेहमी मुद्दा भूमिका मांडताना बऱ्याच मातंग बांधवाला वाटत असेल की हा नेहमीच मातंग समाजाच्या विरोधात बोलतोय. माझ्या बांधवांनो, मी मातंग समाजाच्या विरोधात मुळीच बोलत नाही. मातंग या माझ्या व्हिडिओ बघा तुम्ही आतापर्यंत मातंग समाजाच्या विरोधात मी मुळीच बोलत नाही. तर मातंग समाजाचं नुकसान होऊ नये, मातंग समाजाच्या हक्कासाठी कल्याणासाठी परिवर्तनासाठी माझा मातंग समाज हा शहाणा व्हावा आणि प्रस्थापिताच्या भाजप RSच्या दलाल नेत्यांच्या पासून मातंग समाजानं सावध व्हावं याच्यासाठी प्रबोधनाचा भाग म्हणून मी बोलतोय. हे मातंग समाजाच्या विरोधात नाही, पण समाजाच्या आडून ज्यांना हे झोंबतंय, ज्यांची ही नेतेगिरीचं दुकान माझ्यामुळं उघडं पडतंय, ज्यांची RSSची दलाली
ही माझ्यामुळे उघडी पडते. असे नेते प्रबुद्ध साठे मातंग समाजाला विरोध करतोय. मातंग समाजाच्या आडून प्रबुद्ध साठ्यांना हे RSSचे दलाल आणि भडवे आणि चमचे ज्ञान प्रस्थापिताचे गुलाम नेते मला विरोध करतात. मातंग समाज नाही. मातंग समाजालाच माझ्याबद्दल मातंग समाजामध्ये गैरसमज पसरतो. बघा, प्रबुद्ध साठे महाराजच्याच बाजूने बोलतात, बौद्ध समाजाच्याच बाजूने बोलतात. हे मातंग समाजाला विरोध करतात. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध म्हणजे मातंग समाजाला विरोध नाही. पुन्हा सांगतोय मी, आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध म्हणजे मातंग समाजाला अजिबात नाही. कारण आरक्षणाच्या उपवर्गीकरणातून मातंग समाजाचंच नुकसान होणार आहे. हे मातंग समाजाला आज कळणार नाही, पण भविष्यात याचा अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. पश्चातापाशिवाय काहीच पदरात पडणार नाही. हे ज्या वेळेला कळेल तेव्हा माझी भूमिका कळेल. मी मातंग समाजाच्या विरोधात कधीच बोलणार नाही. मी बौद्ध समाजाला खुश करण्यासाठी आणि मातंग समाजाला वाईट वाटावं मातंग विरोधात कधीच बोलणार नाही. आणि मातंग समाजाला खूप आनंद वाटावता म्हणूनही बौद्ध समाजाच्या विरोधात मी अजिबात बोलणार नाही. तर बौद्ध आणि मातंग आणि चर्मकार इतर अनुसूचित जातीमध्ये ऐक्य सलोखा बंधुभाव निर्माण व्हावा आणि त्यांना आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या पाठीमागचं ब्राह्मणी षडयंत्र भाजपचा अजेंडा हा लक्षात यावं म्हणून मी तळमळीनं बोलतोय. ही माझी भूमिका समजून घ्या. आणि म्हणून आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची मागणी करणाऱ्या नेत्यानो, सरकारनं मागासवर्गीयच्या निधीवर दरोडा टाकला, त्याच्यावर सुद्धा बोलावतं. त्याच्यावरती का बोलत नाही हा सुद्धा प्रश्न मातंग समाजामध्ये निर्माण व्हावा. तो आपल्या नेत्याला विचारला जावा.